स्मार्ट अहमदनगर न्यूज। महावितरण कर्मचाऱ्यांची मुजोरी, पत्रकारांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये, जिल्हाधिकाऱ्यांकडे निलंबनाची मागणी। जालना प्रतिनिधी। शहरातील महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका पत्रकारासोबत गैरवर्तन करत सर्वच पत्रकारांबद्दल अपमानास्पद व बेजबाबदार वक्तव्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। एका वैयक्तिक कामासाठी गेलेल्या पत्रकाराला समाधानकारक उत्तर देण्याऐवजी हे पत्रकार लबाड असतात, राजकीय लोकांचे तळवे चाटतात अशी भाषा वापरून अपमानित करण्यात आले। या घटनेमुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र रोष असून इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास 25 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। स्थानिक पत्रकार सुनील भारती हे 11 सप्टेंबर रोजी ग्रामीण वीज बिल कार्यालयात वाढीव बिलासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले होते। त्यावेळी कार्यालयात उपस्थित 3 पुरुष व 1 महिला कर्मचारी यांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही। भारतीयांनी उपकार्यकारी अभियंता भरत खिल्लारे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलणे करण्यास सांगितले, मात्र त्यावेळी कर्मचाऱ्यांनी समाधानकारक प्रतिसाद दिला नाही। सुनील भारती कार्यालयातून बाहेर पडत असतानाच त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबद्दल आणि सर्वच पत्रकारांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली। हे पत्रकार लोक लबाड असतात, हे राजकीय लोकांचे तळवे चाटतात। या काही लोकांकडे सायकल मोटरसायकलवर येणारे पत्रकार एका वर्षात 2-2 मजली घरे बांधतात, या लोकांची लायकी दाखवली पाहिजे असे उद्दाम वक्तव्य त्यांनी केले। एका महिला कर्मचाऱ्यानेही त्यात सहभाग घेतला। या प्रकाराची माहिती मिळताच पत्रकार सुनील भारती यांनी पुन्हा उपकार्यकारी अभियंता भरत खिलारे यांना फोन केला। खिलारे साहेब कार्यालयात आल्यावर भारती यांनी त्यांच्यासमोर कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाबद्दल जाब विचारला। त्यावेळी कर्मचाऱ्यांनी बोललेले वक्तव्य कबूल केले। आम्ही काही बोलू शकतो, तसेच लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे असे उद्धट उत्तर त्यांनी खिलारे यांच्या समवेत दिले। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असलेली उद्दाम वृष्टी स्पष्टपणे दिसून येते। या घटनेची माहिती पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमिर खान यांना मिळाल्यावर त्यांनी इतर पत्रकारांसमवेत खिलारे यांची भेट घेतली, मात्र खिलारे यांनी या प्रकरणात कोणतीही मदत न करता तुम्हाला जे काही करायचे ते करा आणि इथून निघून जा असे बोलून पुन्हा एकदा पत्रकारांचा अपमान केला। यानंतर सर्व पत्रकार महावितरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांना सर्व प्रकारची माहिती दिली। या गंभीर घटनेनंतर इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे। यात उपकार्यकारी अभियंता भरत खिलारे आणि कर्मचारी राहुल उगडे, निकम मोरे व संबंधित महिला कर्मचारी यांना तात्काळ चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। जर 25 सप्टेंबर 2025 पर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही तर सर्व पत्रकार एक दिवसीय आंदोलन करतील असा इशाराही संघटनेने दिला आहे। या घटनेमुळे महावितरणामधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ग्राहकांप्रती असलेला बेजबाबदार आणि उद्दाम दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आला आहे। निवासी जिल्हाधिकारी यांची पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन वेळोवेळी पत्रकारांना अपमानित करण्याच्या घटना होत असल्याचे प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी निदर्शनास आणून दिले। यापूर्वी देखील आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी अपशब्द वापरले होते। त्यावेळी निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी स्मरणपत्र पाठवण्यात येईल असे सांगत कारवाईचे आश्वासन दिले आहे। दोन्ही प्रकरणात येत्या 25 सप्टेंबर 2025 पूर्वी कारवाई न झाल्यास 25 तारखेला एक दिवसीय आंदोलनाचा इशारा इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन व प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालनाच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान तसेच प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, सुनील भारती, योगेश काकफळे तसेच सुयोग खर्डेकर तसेच सुनील खरात, शरद सोनटक्के, शेख मुजीबुद्दीन, सय्यद अफसर तसेच सचिन सर्वे, बासित बेग, सुहास वैद्य, शेख शकील, शेख सलीम, आकाश माने, राहुल मुळे, आरिफ सय्यद, साहिल पाटील, विलास गायकवाड, सय्यद मेहबूब यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती।